एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात आपण करूयात। राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आले, कारण उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीला जाणार आहेत। त्यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार आणि खासदारही गुवाहाटीला जातील। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार उद्याच गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत आणि उद्या सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावरून गुवाहाटीसाठी मुख्यमंत्री निघतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याच्या पूर्वीच न्यूज 18 लोकमत गुवाहाटीला पोहोचलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा एकदा गुवाहाटीला जात आहेत। मात्र यापूर्वी ते गुवाहाटीला गेले होते। राज्यात सत्तांतरापूर्वी 22 जूनला एकनाथ शिंदे आमदारांसह सुरतहून गुवाहाटीला गेले। 8 दिवस एकनाथ शिंदेंसह 26 आमदारांचं वास्तव्य गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये होतं। तर गुवाहाटीत असताना शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली। 29 जूनला गुवाहाटीवरून सर्व आमदार गोव्यात दाखल झाले आणि त्यावेळी शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची संख्या 50 वर पोहोचली। त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं। तर राज्यातील सत्तांतराच्या वेळी आसामचं गुवाहाटी चांगलंच चर्चेत आलं होतं, कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीतच सत्तांतराची रणनीती आखली होती। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार गुवाहाटीत दाखल होतात। सत्तांतराच्या वेळी या शिंदे समर्थकांनी गुवाहाटीत प्रसिद्ध कामाख्या देवीला साकडं घातलं होतं। या पार्श्वभूमीवर हा दौरा आखण्यात आलाय। राज्यात पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार तसंच खासदार गुवाहाटीत दाखल होत आहेत। पण यावेळी कोणतीही गुप्तता न पाळता कुटुंब कबिल्यासह ते गुवाहाटी दौऱ्यावरती जाणार आहेत। 5 महिन्यांपूर्वी ज्या 50 आमदारांनी ज्या ठिकाणी सत्ता नाट्य घडवलं ते गुवाहाटी आता त्यांच्या कुटुंबालाही याची देही याची डोळा पाहता येणार आहे। महाराष्ट्रातील सत्तांतराचं महानाट्य ज्या कुरुक्षेत्रामध्ये घडलं ते हेच आहे गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल। याच हॉटेलमध्ये सत्तांतरांची गणितं जी आहेत ती आखली गेली आणि अखेर त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सत्ता बदलामध्ये झाला। महाराष्ट्रातील सत्तांतराचं महाभारत ज्या कुरुक्षेत्रात घडलं ते गुवाहाटीतील हे रेडिसन ब्ल्यू हॉटेल। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातली सत्तांतराची रणनीती याच रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आखली होती। त्यामुळे सत्तांतराच्या काळात अवघ्या देशाचं लक्ष या हॉटेलमधील राजकीय घडामोडींकडे लागलं होतं। एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांची रोज संख्या वाढत होती, त्यामुळे रेडिसन ब्ल्यू हॉटेल महाराष्ट्रातील सत्ताकारणाचं केंद्रबिंदू बनलं होतं। अशातच आमदार शहाजी बापू पाटील यांचं फोनवरील संभाषण तुफान व्हायरल झालं होतं। गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल हे महाराष्ट्रातील सत्तांतराचं मूक साक्षीदार आहे। त्या काळातील अनेक राजकीय घडामोडी या हॉटेलनं पाहिल्यात। आता 5 महिन्यांनंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार खासदार गुवाहाटीत दाखल होत आहेत, पण यावेळी त्यांच्या डोक्यावर सत्तांतराचं ओझं असणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, गुवाहाटी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांसह गुवाहाटी दौऱ्यावरती जात आहेत, पण त्यांच्या दौऱ्याआधीच विरोधकांनी राजकीय कोट्या सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून कोणत्या रेड्याचा बळी देणार असा सवाल उपस्थित केल्यानंतर आता रेड्यावरून राजकीय झुंज सुरू झाल्याचं चित्र आहे। नेमकं कसं राजकारण रंगलंय तुम्हीच पहा। मुख्यमंत्री समर्थकांसह गुवाहाटी दौऱ्यावर। त्यांच्या दर्शनाला परत जाण्याचं आम्ही वचन दिलं होतं, ते वचन आम्ही लवकरच पूर्ण करणार। कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटी दौरा, कशाचा कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही। शिंदेंच्या शिवसेनेवर अजित पवारांची टीका। काही ठिकाणी कसं आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडा कापतो, तसं तिथं रेडा कापतात म्हणतात। रेड्यांवरून महाराष्ट्रात राजकीय झुंज। 20-20 लक्ष लोकांनी निवडून दिलेले खासदार त्यांना रेडे बनायचं। 5 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता संघर्षात आसाम मधील गुवाहाटी केंद्रस्थानी होतं। आता पुन्हा एकदा हेच गुवाहाटी चर्चेत आलंय। त्याला कारण ठरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार
खासदार यांचा गुवाहाटी दौरा. राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. गुवाहाटीला जाणार ना आम्ही जे 50 लोक आहे ते जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तिथले आम्हाला हे केलेलं आहे, इन्व्हिटेशन दिलं आहे, निमंत्रण दिलं. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला निमंत्रण दिलं होतं की हे सगळं झाल्यावर परत या. ते जातोय आम्ही आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कामाख्या देवी जागृत आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावरून पुन्हा एकदा रेडे चर्चेत आले. कारण राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमचे 40 रेडे गुवाहाटीला जात असल्याचं विधान केलं, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रेड्यावरून बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिमटा काढला. आमच्यातले सगळेच आमदार इथनं जात आहेत. आदरणीय चिमणा पण आज गेलेले आहेत. किशोरप्पा संध्याकाळी जाणार आहेत. फक्त मला जाता येणार नाही, कारण की निवडणूक असल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केलेली आहे. काय विषय असणार आहे यावेळेला जाण्यासाठी? दर्शन घ्यायचं आहे. 40 रेडे जात आहेत आमचे. काही ठिकाणी कसं आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडं कापतो, तसं तिथं रेडा कापतात म्हणतात. मी काही रेड्याचा बळी देतात. मग कशाचा कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही, परंतु जर दर्शनाच्या कामाला चालले असले तर आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रेड्यांवरून राजकीय झुंज सुरू असताना भाजपनं देखील यात उडी घेतली आहे. खरं तर आमदारांना रेडे म्हटलं आणि 5-5 लक्ष लोकांनी निवडून दिलेले आमदार, 20-20 लक्ष लोकांनी निवडून दिलेले खासदार, त्यांना रेडे बनायचं आणि या पद्धतीने त्यांना चुकीची वागणूक द्यायची. असा जर प्रेस कॉन्फरन्स होत असतील आणि तुम्ही जर ते दाखवत असाल, खरं तर आमदार वगैरे न या पद्धतीने बोलणार. आणि काय चूक केली त्यांनी? राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी 3 आमदारांना डांबून ठेवलं होतं. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे समर्थक आमदारांच्या गुवाहाटी मुक्कामावरून रेडे शब्दावरून राजकीय धुमशान रंगलंय. आता पुन्हा एकदा रेड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची ही राजकीय झुंज थांबते की अशी सुरू राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते. गुवाहाटीला बकरे, कोंबडे आणि रेडे कापतात, ते आता कुणाचा बळी घेण्यासाठी जात आहात असा टोला विरोधकांनी लगावलाय. मात्र राऊतांच्या टीकेवर आता शहाजी बापू पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. रेड्यामुखी माऊलींनी वेद बोलवून घेतले होते, त्यामुळे आता आम्हाला रेडे म्हणत असाल तर आमच्या पाया पडा, आमची पूजा करा असा खोचक टोला शहाजी बापूंनी राऊतांना लगावलाय. रेड्याला नावं ठेवू नका का? ज्ञानोबा माऊलीचं, ज्ञानेश्वरीचं वेद म्हटलेला रेडा देव आहे रे महाराष्ट्राचा. तू कशा पाय आम्हाला नावं ठेवतोय? पाया पडलं ना आमच्या, जरा पूजा कर आमची. आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच आहे. आणि हे त्या मातोश्रीनं बाळगलेलं गावात सोडलेला देवीला रेडा नसतो कसा वळून रेडा सोडला या इतकं मासलं या. पुढे बोलत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राजधानी दिल्लीत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकारण तापलंय आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नया युग की बात बोल रहा हूँ. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राजकीय पक्षांसह अनेक संघटना रस्त्यावरती उतरल्या. राज्यपालांना परत बोलवण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने तर महाराष्ट्र बंद करण्याचे संकेत दिले. आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही अब्रू किंवा अब्रूची लखतरं ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील. म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे ते या सगळे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतो. यांच्याबद्दलचा, त्यांचा उल्लेख, शिवछत्रपतींच्या बद्दलचा कालचा उल्लेख
या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका द्यायची असते, याचं यत्किंचित स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. राज्यभरात राजकीय गदारोळ शिगेला पोहोचलेला असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला पोहोचले. राज्यातलं राजकारण तापल्यानं कोश्यारींना दिल्लीत बोलवण्यात आल्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत पोहोचल्यानं या चर्चेला अधिकच जोर आलाय. आज माननीय वित्तमंत्र्यांनी जी बैठक बोलवली होती, महाराष्ट्राच्या वतीनं काही मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्यात निर्माण झालेला जनक्षोभ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कोश्यारी आणि फडणवीस यांना दिल्लीत बोलावून काय तोडगा काढण्यात आला हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकपाल. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विधान आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र तोडण्याची भाषा, या विरोधात आता महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचं रणशिंग फुंकलंय. उद्धव ठाकरेंनी गुरुवारी बंदची हाक दिल्यानंतर आता राष्ट्रवादीनं देखील या बंदला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता महाराष्ट्र बंद आधीच राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंची हाक, राष्ट्रवादीचीही साथ, सगळ्यांनी एकत्र येऊन बात करेंगे. विरोधकांनी महाराष्ट्र बंदचं रणशिंग फुंकलं. एकजूट दाखवून पाणी दाखवावं. राज्यपाल आणि बोंबाईंविरोधात महाविकास आघाडी आक्रमक. रणशिंग फुंकण्याचे दिवस गेले, भाजपचं प्रत्युत्तर. सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे. महाविकास आघाड़ी के सब वरिष्ठ नेता बात करेंगे और फिर निर्णय होगा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं छत्रपती शिवरायांसंदर्भातील विधान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात महाविकास आघाडीची ही रणनीती महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत दिले. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनंही महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर केलाय. जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज का अपमान ये कर रहे हैं, महात्मा ज्योतिबा फूले जी का कर रहे हैं, सावित्रीबाई का कर रहे हैं, जिनको हमारे भगवान की तरह हम प्यार करते हैं, आदर करते हैं, सम्मान करते हैं, और जिस तरह से उनका अपमान हो रहा है और बीजेपी उसको डिफेंड कर रही है, ये गलत है और उसका हम निषेध करें. सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर शुक्रवारी संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. उद्धव साहेबांनी जे सांगितलंय ते महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून सांगितलं. आपण काल ऐकलं असेल. म्हणून महाराष्ट्राचा जो अपमान आपण पाहतोय सातत्यानं, मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा हल्ला असेल, भगतसिंग कोश्यारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते राज्यपालांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अपमानाचा हल्ला असेल, याविरुद्ध महाराष्ट्रानं एकजूट दाखवून पाणी दाखवावं. संजय राऊतांनी राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीनं रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट केलं. भगतसिंग कोश्यारी पण भाजपनं मात्र रणशिंग फुंकण्याचे दिवस संपल्याचा टोला लगावत राऊतांना प्रत्युत्तर दिलं. मला वाटतं की रणशिंग फुंकले, पुंगी फुंकली, याला काही अर्थ नाही आहे. रणशिंग फुंकाचे दिवस होते जेव्हा तुम्हाला 2.5 वर्ष जनतेने दिले. म्हणजे 2.5 वर्ष तुम्हाला जनतेने नव्हते दिले, बेईमानी करून गद्दारी करून तुम्ही घेतले. त्या 2.5 वर्षात तरी कुमान तुम्ही रणशिंग फुंकले असते, शेतकऱ्याच्या बांधावर गेले असते. एकंदरीतच राज्यपालांचं विधान आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूभागावर केलेल्या दाव्यानं विरोधकांच्या हाती आयतं कुलीत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदच्या माध्यमातून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. या राजकारणात कुणाची सरशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न जो आहे तो पेटलाय. तर दुसरीकडे पंढरपूरमधील स्थानिकांनी आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला. पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विकासाबाबत कोणताही आराखडा तयार झाला नाहीये, तसंच कॉरिडॉर संदर्भात जबरदस्तीनं कारवाई केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. स्थानिकांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आज आम्हाला या ठिकाणी आमचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सोडून पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाला सामोरं जावं लागतंय। आम्ही या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शासनाला इशारा देत आहोत की लवकरात लवकर या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आपण गांभीर्यानं पंढरपूरकरांच्या सूचना, वारकरी संप्रदायाच्या सूचना न ऐकल्यास आज या ठिकाणी जी समाजाची मानसिकता आपल्याला लक्षात येते आहे की त्या पद्धतीनं भविष्यामध्ये मग कर्नाटक असेल, इतर प्रांत असतील, या संदर्भामध्ये विचार करून राजकीय परिणाम याचे भोगावे लागतील। पंढरपूरच्या वतीने या शासनाला विनंती करतो की हा कॉरिडॉर हा रद्द करून, इथला मंदिर परिसरातला कॉरिडॉर रद्द करून पर्याय जागेत उभा केला तर आमची कुठलीही हरकत नाही, परंतु शासन जबरदस्तीने या सर्व योजना हे जर टेंडरसुद्धा काढलेलं आहे। शासनाला अशी माझी विनंती आहे की आपण जर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढच्या आषाढीला आम्हाला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पूजेला बोलावं लागेल। आपण जबरदस्तीने सर्व गोष्टी इथं करू पाहत आहात। हजारो लोक बेघर होणार आहेत, हजारो इथं मंदिरं आणि जुने पुरातन वाडेसुद्धा नष्ट होणार आहेत। लोकांना उद्ध्वस्त करून आपलं काही उभारायचं नाही आहे। आता ही टेंडर ही जी अनेक कामं त्यात करायची आहे, म्हणजे दोन्ही नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट बांधायचे आहेत, सेतू बांधायचे आहेत, किंवा भोवताली ज्या पार्किंगच्या व्यवस्था करायच्या आहेत, ती कामं त्याच्यात आणि या कृती समितीमध्ये काय त्यात मतभेद नाही आहे। मूळ प्रश्न जो आहे तो मंदिराच्या भोवताली असणाऱ्या इमारतींचा प्रश्न आहे, आणि तो आम्ही सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक आहोत। स्थानिक लोकांशी माझी सातत्याने चर्चा सुरू आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन आपण काम करू। जोर जबरदस्तीने कुठली कारवाई करण्याची भूमिका आमच्या सरकारची नाहीये, त्यामुळे कोणीही असं चिंता करण्याची आवश्यकता नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। विकास करत असताना तिथल्या स्थानिक जनतेसाठीच आपण करतोय, त्यामुळे स्थानिक लोकांना नुकसान करून, वाऱ्यावर सोडून किंवा त्यांच्या अन्याय करून आम्ही कुठली कारवाई करण्याच्या मनस्थितीत किंवा आमची भूमिकाच नाही। पाण्याच्या प्रश्नावरून जममधल्या उमदी गावानं निर्वाणीचा इशारा दिलाय। उमदी गावात मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी येऊन पाणी देणार की नाही हे या आठवड्यात सांगावं, अन्यथा कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेऊ, असा इशारा उमदी गावच्या पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष विक्रम पोतदार यांनी दिलाय। महाराष्ट्र शासनाला एक अल्टिमेट देतो आम्ही, 8 दिवसात उमदीमध्ये कॅबिनेट इथे लावा, मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उमदीमध्ये यावं आणि जे असेल ते पाण्यासाठी काय तरतूद केलेत, बजेटमध्ये काय करणार आहे आणि नेमकं किती दिवसात आपल्याला पाणी मिळणार आहे ह्याचा 8 दिवसात उमदीमध्ये येऊन त्यांनी बैठक लावून लोकांना सांगावं। नसेल तर आम्ही 8 दिवसानंतर आम्ही हा भागात फिरून कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीला उमदीत आणून आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी तयारी केलेला आहे। तसा ठराव आता या आजच्या बैठकीत झालेला आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद पेटला असतानाच आता गुणरत्न सदावर्तेंनी स्वतंत्र मराठवाड्याचं रणशिंग फुंकलंय। उस्मानाबादमध्ये त्यांनी परिषदेचं आयोजन केलं होतं, मात्र मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेत। एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याचा नारा दिलाय। त्यासाठी सदावर्तेंनी उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषदेचं आयोजन केलं होतं, मात्र परिषदेला परवानगी नाकारल्यानंतर सदावर्तेंनी जिल्हा परिषदेच्या आवारातच संवाद कार्यक्रम घेतला। मात्र ही परिषद सुरू होताच मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। काही भावांनी सांगितलं की आता अनुशेष वगैरे वगैरे, अरे जेव्हा आम्ही मराठवाडा राज्यच करून घेणार आहोत तर अनुशेष सुद्धा आम्हीच भरून काढणार आहोत, हे टंके की चोट आम्ही सांगितलं। खरं तर स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषदेची घोषणा झाल्यानंतर वादाची ठिणगी पडली होती। या परिषदेला विरोध होताना दिसतो। शुक्रवारी सकाळी उस्मानाबादमध्ये लावण्यात आलेले संवाद परिषदेचे बॅनर फाडण्यात आले होते। उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र शॉर्ट सर्किटचं कारण देत परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच आता सदावर्तेंनी स्वतंत्र मराठवाड्याचा एल्गार केलाय, त्यामुळे आगामी काळात हा नवा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे पाहूयात, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोनवरून धमकी दिली। याचा व्हिडिओही व्हायरल होतोय। कृषी पंपाच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली आणि त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली।
अरे पवार, आमदार बांगर, अरे कुंडकर पिपरीची लाईन कोण तोडायला लावली रे? नाही पण कोण तोडली? मी पवार कुठलचा आहे माहिती? मग आता तू आवड्यात आहे म्हणल्यावर तुला कळत नाही, इकडची लाईन तोडून नाही. दुसरं जर कोणी असतं तर मी रटे द्यायला लावेल बरं. आज तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही म्हणून. दादा महाराजगावची बी तोडली होते बोलायला. कोण साहेब आहे? हा अरे थांब एक मिनिट, फोन चालू ठेव. नंबर दे एक मिनिट. महाराजगावची बोलत होते. माळसगाव आणि कुंडकर पिपरी नंबर दे रणवीरचा. 1 मिनिट. 78 75. पुढे बोलत आयुष्यात अनेक योगायोग घडत असतात, पण असाच एक योगायोग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घडला होता. 26/11च्या हल्ल्याच्या दिवशी श्रीलंकर मित्राच्या आग्रहामुळे दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्याचा किस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. जेव्हा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये जेवायला जाणार होते, पण आयत्या वेळी त्यांचा कार्यक्रमात बदल झाला होता. फडणवीसांनीच या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याबाबतची आठवण सांगताना या योगायोगाचा उल्लेख केला. फडणवीसांचे श्रीलंकेतील खासदार असलेले एक मित्र भारत भेटीवर आले होते. फडणवीस त्यावेळी लिओपोल्ड कॅफेजवळच्या मॅजेस्टिक आमदार निवासात राहत होते. श्रीलंकन मित्रासोबतच्या रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी ताजला जाण्याचं नक्की केलं होतं, पण आयत्या वेळी श्रीलंकन मित्राच्या सांगण्यात जिस दिन ये सारा हमला हुआ था तो मैं एमएलए हॉस्टल में रहता था. लियोपोल्ड कैफे के बिल्कुल सामने हमारा एमएलए हॉस्टल था बिल्कुल. और उस दिन एक श्रीलंका से एक मेंबर ऑफ पार्लियामेंट आए थे, मेरे मित्र थे. उससे पहले यूएस में एक प्रोग्राम में मेरे साथ थे. तो उनका मुझे फोन आया, तो उन्होंने कहा मैं आया हूं. तो मैंने उनको डिनर पे इन्वाइट किया. तो मैंने उनको कहा कि हम ताज में डिनर पे चलते हैं. मैंने कहा फॉरेन से आए तो चलो इनको कहीं ठीक जगह ले जाना चाहिए. तो हमारा तय भी हुआ कि ताज में हम डिनर पर आएंगे. लेकिन बाद में उन्होंने कहा कि देवेंद्र जी, इज इट पॉसिबल दैट वी गो समवेयर अराउंड द एयरपोर्ट? तो मैंने कहा हाँ ठीक है भाई, अराउंड द एयरपोर्ट. अब हयात होटल था तो हम लोग हयात चले गए और वहां हयात में हम डिनर पे बैठे थे, तभी ये सारी घटनाएं शुरू हुई. ये 3-4 दिन जो चले गए और उसके बाद एक गुस्सा भी फूटा लोगों का. लोग रास्तों पर भी आए, लेकिन उसके बाद जिस प्रकार से मुंबई ने अपने आप को संभाला, ये बहुत महत्वपूर्ण है. मुंबई के लोगों ने इस घटना का विरोध किया, इसका निषेध किया, इस पर आक्रोश किया, लेकिन मुंबई के लाइफ को डिस्टर्ब नहीं होने दिया. पुढे बातमी आहे शिर्डी संस्थांबद्दलची. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आयकर विभागाने सन 2015-16 सालची तब्बल 175 कोटींची करमाफी जी आहे ती केलेली आहे. आयकर विभागाने सन 2015-16चं कर निर्धारण करताना श्री साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मदाय ट्रस्ट गृहीत धरून दक्षिणापेटीत आलेल्या दानावरती 30% आयकर आकारणी करून 183 कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. दरम्यान आता आयकर विभागाने धर्मदायसह धार्मिक ट्रस्ट असल्याचं मान्य केल्यानं आयकरात 175 कोटींची सूट देण्यात आली आहे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात ज्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात आलंय त्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्षचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय. त्यामुळं पुणे विद्यापीठाच्या आणखी एका निर्णयावरनं वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आणि महिलांसाठी शिक्षणाची दारं खुल्या करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंचं नाव असलेल्या पुणे विद्यापीठाच्या आणखी एका निर्णयानं सध्या वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी कारण ठरलंय पुणे विद्यापीठानं सुरू केलेला अथर्वशीर्षचा सर्टिफिकेट कोर्स.
पुणे विद्यापीठात या अभ्यासक्रमावर ज्येष्ठ विचारवंत हरी नरकेंनी आक्षेप घेतलाय. खाजगी अकादमीमध्ये चालणारा कोर्स विद्यापीठ कसा चालवू शकतो असा सवाल नरकेंनी उपस्थित केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं. एखाद्या खाजगी संस्थेने गणपती अथर्वशीर्षासंबंधी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोध गणपती अथर्वशीर्षाला नाही. आमचा विरोध पुणे विद्यापीठाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं, याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भामध्ये फार गंभीर वाटते. दुसरीकडे हिंदू संघटनांनी मात्र या अभ्यासक्रमाचं स्वागत केलंय. विद्यापीठांमधील इतर धर्मियांच्या प्रार्थना चालतात, मग अथर्वशीर्ष का चालत नाही असा सवाल हिंदू महासंघानं उपस्थित केलाय. गणेशाच्या अथर्वशीर्षाचं पठण विद्यापीठात त्या मार्गाने होणार आहे. असं असताना काही लोक मात्र उगाच त्याला विरोध करत आहेत. सर्वप्रथम आम्ही हा विरोध करणाऱ्यांचा विरोध करतोय आणि निषेधही व्यक्त करतोय. इस्लाम धर्मीय शाळांमध्ये इस्लामी प्रार्थना होतात, सर्व ख्रिश्चन संस्थांमध्ये त्यांच्या प्रार्थना होतात. अशा वेळी त्यांना कोणी विरोध करताना दिसत नसताना हिंदू हिताचं जर काही घडत असेल तर त्याला आक्षेप घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे जे लोक करत आहेत त्यांनी आता सुधारायला पाहिजे. एकंदरीतच पुणे विद्यापीठाच्या मागील काही निर्णयांनी सातत्यानं वाद निर्माण होत राहिलाय. आता अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावरून सुद्धा वादंग सुरू झाल्यानं विद्यापीठ यात काही बदल करतं का की हा वाद असाच वाढत जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला. मालवीयांच्या आरोपानं खळबळ उडाली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ मालवीय यांनी ट्विट केला. आम्ही कोर्टात तर जाणारच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणारच आहे. पण गुजरातच्या निवडणुका आल्या किंवा कुठल्याही राज्यातल्या निवडणुका आल्या तर हे असं धर्मांध विष पेरण्याचं काम जे आहे हे काम करत असतात. आणि ही यांची नालायक प्रवृत्ती जी आहे ती सातत्यानं आपण बघत आलेलो आहोत. आम्ही यांना सोडणार नाही. कायदेशीर कारवाईला यांना पुढे जावं लागेल आणि उत्तर द्यावं लागेल. कारण भारत जोडो यात्रेमुळे यांच्या पायाखालची जमीन खसखसते आहे. ज्या पद्धतीनं लोक येतात, ज्या पद्धतीनं लोक तक्रारी करत आहेत या सरकारच्या, आपलं मन मोकळं करत आहेत आणि यांच्या विरुद्ध वातावरण तयार होत आहेत, त्याच्यामुळं ही सगळी जळफळाट आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने जर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि एकंदरच भारत जोडो यात्रा काय होती, त्याच्यामध्ये कोण लोक इन्व्हॉल्व होते, समाविष्ट कोण होते आणि त्यांना कुठल्या शक्तींची ताकद आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी लेखाजोगा देशातील जनतेसमोर या निमित्ताने येण्याची आवश्यकता आहे. यानंतर बघूयात बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा कायम आहे. आणि या प्रकरणातील नवनीत राणा केस सुनावणी तहकूब करण्यात आली असून पुढील सुनावणीसाठी कोर्टानं 5 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चंट हे सुनावणी आजच घेण्यासाठी आग्रही होते. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला तरी पुढची तारीख का असा सवाल मर्चंट यांनी विचारला होता. सरकारी वकिलांनी लेखी युक्तिवाद सादर केला. मूळ तक्रारदार यांचे वकील मात्र तारखेसाठी आग्रही होते. अखेर आता या प्रकरणी 5 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. मात्र तोपर्यंत नवनीत राणा यांच्या विरोधातील शिवडी कोर्टानं बजावलेलं अटक वॉरंट जे त्या वॉरंटवर पोलीस कारवाई करणार नाही. आता औरंगाबादहून मनाला चटका लावणारी बातमी आहे. तुम्ही अंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी बादलीतील हीटरचा वापर करत असाल तर थांबा. कारण औरंगाबादमध्ये पाणी तापवण्यासाठी हीटर लावलेल्या बादलीत पडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. औरंगाबादच्या वाळुंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचे वडील ज्यावेळी दुपारी 4च्या सुमारास घरी आले होते त्यांनी अंघोळीसाठी बकेटमध्ये पाणी ठेवलं होतं. या दरम्यान जेवणानंतर ज्यावेळी वडील आणि 4 वर्षीय मुलगी हात धुण्यासाठी गेले तेव्हा चिमुकलीचा हीटर लावलेल्या बादलीत तोल गेला आणि तिला बाहेर काढण्यासाठी गेले असता वडील आणि चिमुकली विजेच्या धक्क्यानं फेकले गेले. दरम्यान यावेळी गंभीरपणे भाजलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे
कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। त्यामुळे पाणी तापवण्यासाठी जर तुम्ही बादलीतील हीटर वापरत असाल तर या घटनेनंतर लक्षात घ्या काय काळजी घ्यायला हवी। पुढे बघूयात, गुजरातचं बडोदा शहर हे फक्त गुजरातची सांस्कृतिक राजधानीच नाही आहे, तर सयाजीराव गायकवाडांमुळे याची वेगळी खास अशी ओळख देखील आहे। तसंच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची बडोद्यात सासूरवाडी पण आहे। यासोबतच बडोदा हे गुजरातमधील मोजक्या शहरांपैकी एक आहे जिथे मराठी बांधव आजही मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहेत। भारतातील सगळ्यात शानदार राजवाड्यांपैकी एक प्रतिष्ठित असं लक्ष्मी विलास राजवाडा हा बडोद्यातील शाही परिवाराचं निवासस्थान आहे। महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी 1890 साली हा राजवाडा बांधलाय। तब्बल 700 एकरांवर पसरलेल्या या राजवाड्याची ओळख ही गायकवाड परिवाराचं निवासस्थान म्हणून आहे। सध्याला बडोद्याच्या लोकसंख्येनुसार 14% म्हणजेच 6 लाख मराठी भाषिक वर्षानुवर्षांपासून इथं राहत आहेत। ते स्टेट सयाजीराव गायकवाडचे ते खूप वर्षापासून इथे महाराष्ट्रीयन लोक पहिल्याच सर्व इकडे अगर कोणी स्टेबल राहिलं आहे तर ते महाराष्ट्रीयन लोक आहे आणि त्यानंतर लोक आउटसाईडचे लोक सर्व येत जात गेले आणि आता तुम्ही पाहतात एक अख्खं मेट्रोपॉलिटिशन अख्खं बरोडा होऊन गेलेलं आहे। म्हणजे इथे कमीत कमी 4 ते 5 लाख लोक असे असाल ते महाराष्ट्रीयन लोक असाल इथे। बडोद्यात विधानसभेच्या एकूण 12 जागा आहेत, पैकी बरेच वॉर्ड हे मराठी बहुल आहे। जास्तीत जास्त मराठी भाषिक हे माजलपूर आणि सयाजीगंज मध्ये राहतात। पाटील समाजाची तब्बल 2000 घरं गुजरातच्या या सांस्कृतिक राजधानीत आहेत। त्यामुळे 80च्या दशकात खास अशा मराठी सदनाची इथं स्थापना करण्यात आली आणि तिथल्या एका हॉलमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं। चॅरिटी कमिशनर ऑफ बडोदा अशी रजिस्टर्ड संस्था आहे। आमच्या ह्या संस्थेत जवळजवळ 2000पेक्षा जास्त फॅमिली ऑलरेडी रजिस्टर्ड मेंबर आहेत। त्याशिवाय बरेचसे महाराष्ट्रीयन आहेत इथे, पण जर पाटील धरले तर हे 2000 फॅमिली सध्या तरी रजिस्टर्ड आहेत। तसं पाहायला गेल्यास गायकवाडांचं संस्थान इथं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मराठी कुटुंब इथं राहत आहेत। बडोद्यात मराठी शाळा पण आहेत, मात्र बरेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवतात। बडोदा हे गुजरातमधील असं शहर आहे जिथे मोठ्या प्रमाणावर वडापाव आवडीनं खाल्ला जातो। तसंच मराठमोळ्या जेवणालाही चांगली मागणी आहे। जेवणात खास पुरणपोळी, मराठी ठेचा, सोलकढी आणि कोथिंबीर वडीला इथल्या मराठमोळ्या हॉटेल्समधून खवय्यांकडून रिचवलं जातं। 3 वर्ष झाले आम्हाला आता हे रेस्टॉरंट सुरू करून। 3 वर्षापासून जेवण देतोय महाराष्ट्रीयन फूड। हा ऑथेंटिक महाराष्ट्रीयन एकदम पारंपरिक घरगुती पद्धतीने बनवलेलं जेवण आहे। मसाले आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने खोबरं जे आपण कोकणात बनवतो त्या पद्धतीनेच बनवलेले आहेत मसाले, ग्रेव्ही म्हणजे त्याची। बडोद्यात ब्राह्मण, सीकेपी, कोकणस्थ ब्राह्मण समाजासह विविध मराठी जाती पगड जातींचे लोक राहतात। याशिवाय बडोद्यात मराठी चित्रपट देखील मराठी भाषकांकडून आवर्जून पाहिले जातात। प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, बडोदा, गुजरात। पुढे बघूयात, भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आधार कार्ड आता सुरक्षित राहिलेलं नाही, कारण मुंबई पोलिसांनी कोट्यवधी लोकांचा आधार डेटा चोरी करणाऱ्या 2 भावांना अटक केली आहे। महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत राहत असलेल्या कोट्यवधी नागरिकांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। डेटा चोरणाऱ्या आरोपी निखिल एलिगट्टी आणि राहुल एलिगट्टी या 2 भावांना मुंबई पोलिसांनी अटक केली। गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली। 10 पेक्षा अधिक लॅपटॉप, 2 मोबाईल आणि 3हून अधिक सिम कार्ड त्यांच्याकडून जप्त करण्यात आले।
पुढे एक आंतरराष्ट्रीय बातमी. सौदी अरेबियात पुरानं हाहाकार माजवला. मुसळधार पावसानं राजधानी जेद्दासह अनेक शहरं पाण्याखाली गेलीत आणि या पुरामुळं परिस्थिती बिघडल्याचं बघायला मिळालं. आणि यानंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली की ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत टॉप 18 न्यूज. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.